असं आहे की रायटिंग इज बेसिकली रीरायटिंग. ठीक आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा लिहितो, दुसऱ्यांदा लिहितो आणि हळूहळू ड्राफ्ट डेव्हलप होत जातात. तर बेटर ड्राफ्टसाठी आपल्याला रीरायटिंग करावी लागते. पण सिन्स वी आर डुईंग दिस फॉर यूट्यूब, तर आपण रीरायटिंग जास्त नाही करणार आहोत. रीरायटिंग एकदाच, म्हणजे आयदर 1 ड्राफ्ट किंवा मॅक्स 2 ड्राफ्ट. त्याच्या व्यतिरिक्त आपण नाही जाणार आहोत. जो सेकंड ड्राफ्ट असेल ते आपलं फायनल आउटपुट आहे असं आपण पकडणार आहोत. ठीक आहे, तर या स्टोरीसाठी मी फक्त एक ड्राफ्ट लिहिलाय. जो ड्राफ्ट लिहिलाय त्यालाच फायनलाइज केलाय आणि आता मी तो प्रेझेंट करतो. ठीक आहे, कथेचं नाव आहे चोरी. चला, कथेचं नाव आहे चोरी. गणेश चतुर्थीला चंद्र बघितला की चोरीचा आळ येतो म्हणतात. असेल खरं कदाचित. आता आमची 70 जवळ आली, पण त्या काही गोष्टी एकदम ठळक लक्षात राहतात. माझी मोठी बहीण 2 वर्षांपूर्वीच गेली. आमच्यात 5 वर्षांचं अंतर. गणपतीत आमच्या इथे मजा असायची. घरी सगळे दापोलीच्या आमच्या घरी यायचे. मुंबईची भावंड घरी आली की आमचा दंगा खूपच सुरू व्हायचा. प्रत्येक वर्षी मुंबईच्या भावंडांकडे काही ना काही नवीन सामान असायचं. आमची घरची परिस्थिती तशी साधारणच होती, पण आम्ही बहीण भावांनी कधी हट्ट केला नाही. तरी यावर्षी ताईने हट्ट धरला होता. बाबांनी यावर्षी मला नवीन नथ आणून द्यावी असं तिचं चालू होतं. तिने हट्ट धरला तरी माझी काही हिंमत होईना. आमचे तीर्थरूप ST महामंडळात होते. मधून मधून त्यांच्या फेऱ्या मुंबईला होत राहत. एकदा त्यांनी मला नवीन चड्डी आणली होती. तेव्हा ती नवीन चड्डी घालून मी गावभर पळत सुटलो होतो. गावच्या गणपतीला, माझ्या जवळच राहणाऱ्या सायकलवाल्याला, वर्ग शिक्षकांना, गावाच्या वेशीपर्यंत सगळ्यांना मी दाखवून आलेलो. मुंबईची ती चड्डी. मुंबई हे शहर कसं असेल यात मला फारच कुतूहल होतं. चॉकलेटचा बंगला कसा पूर्ण चॉकलेटचा असावा, तसं हे शहर फक्त वस्तूंचंच बनलेलं असावं आणि जी वस्तू हवी ती आपण उचलून आणावी, इतकी सोपी माझी कल्पना होती या शहराबद्दल. या गणपतीत नथ घालून मिरवण्याचा माझ्या ताईचा बेत मात्र फिसकटला. बाबा यावर्षी कोणत्याच कामानिमित्त मुंबईला गेले नाही. गेले असते तर मुंबईच्या रस्त्यात कुठे ना कुठे त्यांना ताईला हवी असलेली नथ मिळालीच असती. पण गणपतीत का रुसून बसतंय कोणी. आमची भावंड आली होती आणि आम्ही खूप मजेत होतो. मुंबईच्या कथा ऐकण्यात माझा अर्धा वेळ जायचा. त्यात मी धाकटा, त्यामुळे सगळ्यांची कामं मीच करून द्यायचो. आज सकाळीच ताईने मला बोलून घेतलं. आज गणेश चतुर्थीचा दिवस. घरामागच्या अंगणात तिने मला बोलवून घेतलं होतं. तिच्या हातात एक नथ होती. कोणास ठाऊक, पण मी आनंदाने उड्या मारायला लागलो. तिने मला शांत केलं. ही नथ रुक्मिणीची आहे. तिच्या बॅगेत मला दिसली. कशी दिसते ती म्हणाली. मी डोळे विस्फारून फक्त तिच्याकडे बघत होतो. ताई अगदी छान दिसत होती. मागच्या अंगणातून नाना काका येताना दिसताच ताई आत पळाली. मी सुद्धा नाना काकांना चुकवून पळालो. नाना काकांनी ताईला नथीसोबत पाहिलं असेल असं काही आम्हाला वाटत नाही. आजच नव्याने मला कळलं होतं की तुटता तारा पाहिला की मनातल्या इच्छा पूर्ण होतात. मनोमन बाप्पाचे आभार मानले आणि ताईला सुद्धा ही नवीन संकल्पना सांगितली. ताई माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, थोडी मॅच्युअर्ड असेलच. तिने मला घट्ट मिठी मारली. तिला हे खरं वाटत नाहीये बहुतेक. आज रघु आईबाबांसोबत मुंबईहून आला. रघु माझा चुलत भाऊ, पण प्रचंड जिगरी दोस्त. इतक्या मुंबईच्या भावंडांमध्ये रघु मला खूप जवळचा वाटायचा. रघु आला की अख्खा दिवस मी त्याच्यासोबतच राहायचो. तसा वात्रट होता, पण चांगला होता. रुक्मिणी आज नथ घालून मिरवत होती. आमचा आजचा दिवस बागडण्यात, प्राणप्रतिष्ठेत, मोदक खाण्यातच गेला. मी रघुला तुटत्या ताऱ्याच्या नवीन संकल्पनेबद्दल सांगितलं. त्याला ती अगोदरच माहिती होती. संध्याकाळी गावात नेहमीप्रमाणे लाईट गेली. आम्ही सर्वजण अंगणात होतो. मला माडीवरती ताईची आकृती दिसली. मी वर जायला निघालो तेव्हा ती खाली उतरत होती. ए, कुठे गेली होतीस? मी विचारलं. कुठे नाही, इतकं बोलून ती निघून गेली. मी परत पोरांसोबत खेळायला लागलो.
अंधारात सुद्धा आमचे खेळ चालूच होते. आंधळी कोशिंबीर, गोट्या, लंगडी, आम्ही आपले त्यातच धुंद. आरतीची वेळ झाली आणि रुक्मिणीला जाणवलं की आपली नथ कुठेच दिसत नाहीये. रुक्मिणी आणि तिच्या आईनी घर डोक्यावर घेतलं. अंधारात सगळे कशी नथ शोधणार होते कुणास ठाऊक, पण रुक्मिणीला नथ आत्ता शोधायची होती. ताईला नवी नथ हवी हा हट्ट सगळ्याच घरच्यांना माहिती होता. संशयाची सावली ही ताईवर होतीच. त्यात रुक्मिणीने तेल ओतलं. जे कोणी बोललं नव्हतं ते ती म्हणाली, ताई, माझी नथ कुठे? शब्द जरी साधे असले तरी सगळ्यांनाच टोचणारे होते. रुक्मिणीला शांत करण्याचा प्रयत्न केला तर ती आणखीच धडाधडा बोलायला लागली. नाना काकांनी हिला पाहिलं होतं सकाळी, माझी नथ घातलेली तिने. नाना काकांनी चुगली केली होती, पण यात काहीच खोटं नव्हतं. मी आणि ताई यावर काहीच बोलू शकणार नव्हतो. माझा जीव घाबरा झाला होता. आई संतापली. पोरांच्या बाजूने उभी राहायची ती नेहमी, पण ती पाठीशी घालणारी नव्हती. तिने ताईच्या 2 मुस्काटात लगावल्या. एव्हाना लाईट आले होते. आईने रुक्मिणीला सोबत घेऊन घरात शोधाशोध सुरू केली. माझे बाबा त्या मानाने शांत होते. तेही शोधाशोध करत होते. ताई आणि माझ्या कप्प्यात काहीच सापडलं नव्हतं. रघु, मी, ताई कोपऱ्यात उभं होतो. ताई हळूहळू रडत होती. ताईकडे बघून मी हळहळत होतो. रघुने ताईला विचारलं, ताई, तू मगाशी माडीवर का गेली होतीस? ताईकडे या गोष्टीचं काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त खाली बघत होती. रुक्मिणीने माडी हा शब्द ऐकला आणि तिने माडीवर शोधाशोध सुरू केली. माझं हृदय जोर जोरात धडधडत होतं. माडीवर देखील काहीच सापडलं नाही. सगळेजण अगदी शांतपणे आत जेवले. मी सतत फक्त ताईकडे बघत होतो. तिने सगळ्यांना वाढलं. पुढल्या पंगतीत ती सुद्धा बसली, पण तिच्या चेहऱ्यावर अश्रू कमी काही होत नव्हतं. जेवणं आटोपली. रुक्मिणीला अंगणात नथ मिळाली. ताई अजूनही आतमध्येच होती आणि नथ अंगणात मिळाली. म्हणजे नथ ताईने नक्कीच चोरली नव्हती हे सगळ्यांना कळलं. आता कुठे जाऊन माझ्या जीवाला शांती मिळाली होती. रुक्मिणीने ताईची माफी मागितली. त्या काळात कॅमेराज असायला हवे होते, म्हणजे मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलं असतं. रात्री खोलीत मी, ताई आणि आई झोपलो होतो. आई म्हणाली, तुझ्यावर विश्वास नव्हता असं नव्हतं, पण त्यावेळी मी जे केलं ते करणं गरजेचं होतं. ताईने रडवेलं होऊन मान डोलावली. चंद्राचं दर्शन घेतलं वाटतं आज, आई तिला शांत करत म्हणाली. इतका वेळ रडून लाल झालेल्या डोळ्यात पटकन चमक आली. अलगद हसून ती हो म्हणाली. हो, मगाशी माडीवर गेले होते तेव्हा दिसला. माझ्याकडे बघून ती म्हणाली, तुटत्या ताऱ्याचं दर्शन करायला गेले होते. यावर पुढे मी काहीच बोललो नाही. आणि यापुढे मी गणेश चतुर्थीला चंद्राचा चेहरा कधीच पाहिला नाही. एक गोष्ट वाईट होती की यापुढे ताईने हट्ट करणंच सोडून दिलं. तिने यापुढे कशाचाच हट्ट केला नाही. तिने कधी काय हवंय हे उभ्या आयुष्यात कोणाला सांगितलंच नाही. 4थीत स्कॉलरशिपचे पैसे आल्यावर मी रक्षाबंधनाला ताईला नथ भेट दिली. नथ घ्यायला मुंबईला गेलो तेव्हा कळलं आपल्या स्वप्नातली मुंबईच बरी होती. सगळ्या गोष्टी अशा सहज रस्त्यावर असतील आणि आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण उचलून नेऊ शकतो. या भाबड्या कल्पनेमुळेच मी त्या दिवशी रुक्मिणीची नथ चोरली असेल. मला वाटलं रुक्मिणी उचलेल एखादी नवी नथ मुंबईला गेल्यावर. इतक्या वर्षात मी ताईसाठी खूप गोष्टी केल्या, पण त्या घटनेनंतर ती जी बदलली ती बदललीच. तिला हे सत्य मी कधी सांगू शकलो नाही. तिच्या जाण्यानंतर अजूनही हे दुःख मला जाणवतंय.